मंडळी, संत बाळूमामा, त्यांच्या भविष्यवाण्या, त्यांचे चमत्कार आणि त्यांच्या आशीर्वादानं पावन झालेली बाळूमामांची मेंढरं हा विषय आजही अनेकांच्या कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. म्हणजे लोकांना समजलं की आपल्या जवळच्या गावात बाळूमामांच्या मेंढरांचा तळ बसलाय, तर शेकडो लोक भंडारा घेऊन त्या मेंढरांच्या दर्शनाला हजर राहतात. त्यामागे एक विशिष्ट आख्यायिका सांगितली जाते आणि ती अशी की बाळूमामांनी म्हणे त्यांच्या शेवटच्या काळात अशी भविष्यवाणी केली होती की मी पुन्हा माझ्या मेंढरांच्या पोटी जन्म घेणार आहे. आता त्यांच्या भक्तांना ही गोष्ट खरी वाटत असून त्या कुतूहलापोटीच अनेक जण आजही बाळूमामांच्या अवताराची वाट पाहत आहेत. असो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनगर समाजात जन्मलेल्या संत बाळूमामांना लोक भगवान शंकराचा अवतार का मानायचे आणि त्यांच्या संपूर्ण जीवन काळात त्यांनी काय काय कार्य केली त्याचा आढावा घेणार आहे. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. तर मंडळी, बाळूमामांच्या चरित्रकथेत सांगितल्यानुसार 3 ऑक्टोबर 1892 रोजी कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्याच्या अक्कोळ गावात बाळूमामा यांचा जन्म झाला. ते गाव चिक्कोडी तालुक्यात वसलेलं आहे. त्यांच्या वडिलांचं नाव मायाप्पा होतं आणि ते धनगर समाजाचे होते. बेळगाव भागात कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा दोन्ही राज्यातील संस्कृतींचा प्रभाव आहे. त्यामुळे बाळूमामांचं नाव बालप्पा असं ठेवण्यात आलं. पण त्यांची आई प्रेमानं त्यांना बाळू म्हणायची. बाळूमामांची इतर भावंड मिळून मिसळून राहायची, पण ते बाळप्पा उर्फ बाळूमामा मात्र लहानपणापासूनच सगळ्यांशी फटकून वागायचे. ते स्वतःमध्ये मग्न असायचे. जे खटकेल ते स्पष्ट बोलायचे. त्यांच्या अशाच सडेतोड वागण्यामुळं त्यांचा समाजात निभाव कसा लागेल याची काळजी त्यांच्या आई वडिलांना वाटायची. दरम्यानच्या काळात त्यांचं हे विचित्र वागणं सुधारावं म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना जैन समाजातल्या एका व्यापाराकडं म्हणजेच चंदूलाल शेठ यांच्याकडं कामाला ठेवलं. तेव्हा बाळूमामा 10-12 वर्षांचे होते. सगळेजण लाडानं त्यांना बाळू म्हणून हाक मारायचे. तेव्हा ते लहानगे बाळूमामा शेठजी सांगतील ती सगळी कामं मनापासून करायचे. जे ताटात मिळेल ते कोणतीही तक्रार न करता शांतपणे खायचे. शेठजींच्या बायकोला बाळूच्या या समजूतदार वागण्याचं खूप कौतुक वाटायचं. काही जणांच्या म्हणण्यानुसार तिथंच अनेकांना बाळूमामांच्या देवत्वाची प्रचिती आली होती. त्यांच्याविषयी सांगितली जाणारी एक आख्यायिका अशी की एकदा बाळूमामा गोठ्यात बसून रात्री फुटक्या थाळीतून जेवण करत होते. तेव्हा तिथं नेमकी शेठजींची आई आली आणि त्यांना असा भास झाला की बाळूमामा जेवत असलेल्या थाळीतून कसला तरी दिव्य प्रकाश येतोय. तो नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी त्या बाळूमामाच्या आणखी जवळ गेल्या. तेव्हा त्या थाळीतून बाहेर पडणाऱ्या प्रकाशात त्यांना संपूर्ण वस्तीचं दर्शन झालं. तेव्हा शेठजीच्या आईला असं जाणवलं की हा साधा सुद्धा मुलगा नसून एक सिद्ध पुरुष आहे. दरम्यान ती गोष्ट वाऱ्यासारखी सगळ्या वस्तीत पसरली आणि लोक त्या सिद्ध पुरुषाला पाहण्यासाठी गर्दी करू लागले. पण बाळूमामांना ती गोष्ट रुजली नाही म्हणून ते त्यांची मोठी बहीण गंगूबाई आणि भाऊजींकडे राहायला गेले. तिथं त्यांचे भाचे त्यांना बाळूमामा म्हणून बोलवायचे आणि पुढे जाऊन तेच त्यांचं नाव त्यांच्या संपूर्ण जीवन कार्यात त्यांच्यासोबत राहिलं. बाळूमामांच्या चरित्र कथेत लिहिल्यानुसार बाळूमामा हे शंकराचा एक अवतार होते. त्यांच्या भक्तांनाही तसंच वाटायचं, कारण जेव्हा कधी बाळूमामा फटकून काही बोलायचे तेव्हा ते भविष्यात घडणाऱ्या घटनांची लोकांना आधीच जाणीव करून द्यायचे असं बोललं जायचं. त्यांच्या भक्तांच्या मते बाळूमामांना लहानपणीच वाचासिद्धी आणि कार्यसिद्धी प्राप्त झाली होती. आता त्याविषयी सांगितली जाणारी आख्यायिका अशी की उन्हाळ्याचे दिवस होते. त्या दिवशी उन्हाचा तडका जास्तच होता. पाणवठ्यांमध्ये फारसं पाणी नव्हतं. बाळूमामा त्यांच्या मेंढरांच्या मागे चालले होते. त्यावेळी 2 साधू त्यांच्या नजरेस पडले, जे प्रवासात चालून चालून थकले होते आणि त्यांना प्रचंड तहान लागली होती. बाळूमामा त्यांच्याजवळ गेले. तेव्हा त्या 2 साधूंनी बाळूमामांकडे पाणी मागितलं. बाळूमामा तातडीनं आजूबाजूला पाहू लागले, पण जवळ पाण्याचा काही स्रोत दिसला नाही. पण थोडं पुढे गेल्यावर त्यांना एक जुनी विहीर दिसली. बाळूमामांनी त्या विहिरीत डोकावून पाहिलं तर विहिरीच्या तळाला पाणी होतं. पण अडचण अशी होती की विहीर खूप खोल होती आणि त्यात उतरणं फार कठीण होतं. जीवावरची जोखीम होती म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. पण बाळूमामांनी ती जोखीम उचलली. कसलाही मागचा पुढचा विचार न करता बाळूमामा त्या विहिरीत उतरले आणि साधू महाराजांसाठी ते पाणी घेऊन आले. ते पाणी पिऊन दोन्ही साधू तृप्त झाले आणि त्यांनी बाळूमामांना वाचासिद्धी आणि कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला. पुढच्या काळात मुळे महाराजांच्या रूपात बाळूमामांना त्यांचे दुसरे गुरु भेटले.
त्या मुळे महाराजांच्या उपदेशानंतर भटकंती करणाऱ्या बाळूमामांना आयुष्याची, त्यांच्या कार्याची दिशा मिळाली. आपल्या जन्माचं कारण काय हे बाळूमामांना अगदी स्पष्ट उलगडलं. आपल्याला या जगाचा भार वाहण्यासाठी देवानं पाठवलंय असं त्यांना वाटलं आणि ते लोकसेवेला लागले. लोकांच्या अडीअडचणी सोडवू लागले. भुकेलेलं जेवण, तहानलेलं पाणी आणि अडल्या नडलेल्यांना मदत करू लागले. भक्त सांगत असलेल्या कथेनुसार बाळूमामांना लग्न करून स्वतःचा संसार करायचा नव्हता. अवघे जगची माझा संसार असे ते म्हणायचे. पण त्यांच्या घरच्यांना बाळूमामांचं ते वागणं पटत नव्हतं. ते म्हणायचे, बाळू संसाराला लागला की तो माणसात येईल आणि आपल्याला हवं तसं वागू लागेल. मामांच्या वडिलांना वाटायचं बाळूनं सर्वसाधारण माणसासारखं आयुष्य जगावं. म्हणून त्यांनी त्यांची बहीण गंगूबाई हिच्या मुलीशी म्हणजेच सत्यवाशी बाळूमामाचं लग्न ठरवलं. पण असं म्हणतात की बाळूमामांना त्यांच्या लग्नाच्या आधीच एका गोष्टीची जाणीव झालेली की सत्यवाशी लग्न झालं तर तिच्या वडिलांच्या जीवाला धोका आहे. पण खूप सांगून बाळूमामांचं म्हणणं त्याच्या घरच्यांनी ऐकलं नाही. सर्वांनी मिळून त्यांचं लग्न लावून दिलं. पण बाळूमामांनी सांगितल्याप्रमाणेच घडलं. लग्नानंतर सत्यवाचे वडील वारले. तेव्हा बाळूमामांनी सत्यवाच्या घराची सगळी जबाबदारी स्वतः स्वीकारली. धनगर असल्यामुळं बाळूमामांचा पिढीजात व्यवसाय हा शेळ्या मेंढ्या राखण्याचा होता. त्यानुसार ते शेळ्या मेंढ्यांना घेऊन गावोगावी हिंडायचे. शेळ्यांसोबतच माळरानात तळ बनवून राहायचे. भक्त सांगत असलेल्या आख्यायिकेनुसार बाळूमामांची पंचमहाभूतांवर सत्ता होती. निसर्ग त्यांच्या हाकेला ओ द्यायचा. एकदा गावात दुष्काळ पडला होता. माणसं आणि जनावरं पाण्यासाठी वणवण करत होती. तेव्हा अनेक लोक भाबडी आशा घेऊन बाळूमामांकडे आले. त्यानंतर म्हणे बाळूमामांनी त्यांच्या खांद्यावरील कांबळ हवेत भिरकावून आकाशात काळे ढग जमा केले होते. त्यानंतर गावात खूप पाऊस पडला आणि गावचा दुष्काळ मिटला. त्यांच्या सिद्धीनं त्यांनी अनेकांचं भलं केल्याचं, अनेकांना न्याय मिळवून दिल्याचं बोललं जातं. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये बाळूमामांची ख्याती पसरली होती. अनेक जण त्यांच्याकडे येऊन आपली समस्या मांडायचे आणि बाळूमामा त्यावर तोडगा काढायचे. बऱ्याच जणांना वैयक्तिक त्याची प्रचिती आल्याचंही त्यावेळी बोललं जात होतं. पण बाळूमामांना प्रसिद्धीची हाव नव्हती. त्यांच्या शेळ्या मेंढ्या आणि त्यांच्यासोबत असणारे अनुयायी हेच त्यांचं जग होतं. म्हणून ते त्यांच्या तळावरच राहायचे. पण ही गोष्ट त्यांची पत्नी सत्यवाला फारशी पटायची नाही. ते घराकडे दुर्लक्ष करून इतरांच्या समस्या सोडवतात अशी तिची नेहमी तक्रार असायची. त्यांच्या लग्नानंतर तब्बल 9 वर्षांनी सत्यवा गरोदर राहिली. त्यांच्या बाळालाही धोका संभवत होता हे बाळूमामांना ठाऊक होतं. पण हे सत्यवाला पटवून देणं खूप कठीण होतं. तरी बाळूमामांनी तिला काही काळजी घ्यायला सांगितली होती. पण सत्यवानं बाळूमामांचं ऐकलं नाही आणि तिला आपलं मूल गमवावं लागलं. तेव्हापासून बाळूमामांनी घरदार सोडलं आणि ते त्यांच्या तळावरच राहू लागले. लांब हाताचा सदरा, पांढरे शुभ्र धोतर, सोनेरी कड असलेला फेटा, पायात कोल्हापुरी चप्पल, खांद्यावर उबदार कांबळ, हातात घुंगराची काठी असा बाळूमामांचा पेहराव होता. कोणत्याही माणसानं कधी दुःखात राहू नये असं त्यांना नेहमी वाटायचं. गोरगरिबांना पोटभर अन्न मिळावं म्हणून त्यांनी भंडारा उत्सव सुद्धा सुरू केला होता. असं म्हणतात की त्यांच्यावर अन्नपूर्णा देवीची विशेष कृपा होती. म्हणून आजही आदमापुरीतल्या त्यांच्या समाधी मंदिरात भंडारा लावला जातो. तिथं सुद्धा कोणत्याही परिस्थितीत कधी अन्नधान्याची कमी पडत नाही अशी प्रचिती अनेकांना आली आहे. बाळूमामांच्या नुसत्या सानिध्यात राहून सुद्धा अनेकांच्या जीवनाचा उद्धार होतो असं म्हटलं जातं. त्या काही सुद्धा त्यांच्या सहवासात असलेली अनेक माणसं सुधारली, चांगलं वर्तन करू लागली, त्यांचे संसार मार्गी लागले, लोकांनी व्यसनं सोडली. अशा रीतीनं साऱ्या जगाचा संसार करून समाजाचं भलं करून शेवटी बाळूमामांनी वयाच्या 74व्या वर्षी म्हणजेच 4 सप्टेंबर 1966 रोजी आदमापूर इथं समाधी घेतली. तिथनंतर भव्य मंदिर बांधण्यात आलं. आदमापूर इथल्या समाधी मंदिराबरोबरच श्री क्षेत्र मेतके इथं बाळूमामा आणि त्यांची बायको सत्यवा माता हिचं मंदिर बांधण्यात आलंय. मेतके या मूळ क्षेत्रात बाळूमामांनी स्वतःच्या हाताने रोवलेला एक खांब आहे. तो लाकडी सागवानाचा खांब आहे, पण आता त्याच्या भोवती पंचधातूंचं आवरण चढवलंय. श्रावण महिन्यात त्या खांबावरचं आवरण काढून खऱ्या खांबाची पूजा केली जाते आणि तेव्हा भक्तांना मूळ खांबाचं दर्शन घेता येतं. असं म्हणतात की त्या खांबाला प्रदक्षिणा घातल्यानंतर अनेकांना त्यांच्या आयुष्यातलं नैराश्य दूर झाल्याचा अनुभव आलाय. तिथं गेलं की आजही बाळूमामा आपल्या आसपास वावरतायत असा भास होतो असंही अनेकांनी सांगितलंय. आजवर संत बाळूमामांची जीवनगाथा सांगणारे बरेच चित्रपट, माहितीपट येऊन गेलेत.
मागच्या काही काळापासून कलर्स मराठी चॅनलवर त्यांच्या आयुष्यावर आधारित बाळूमामाच्या नावानं चांग भलं ही मालिका सुद्धा सुरू आहे. आता इथं जाणीवपूर्वक सांगायची एक गोष्ट म्हणजे मागच्या काही काळात काही संधी साधू लोकांनी बाळूमामांच्या नावाचा गैरवापर करून लोकांच्या श्रद्धेशी खेळ करण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळे दावे करून आम्ही बाळूमामांचे वंशज आहोत असं खोटं नाटक सांगून त्या लोकांनी बाळूमामांच्या भक्तांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला. तसा खोटा दावा करणाऱ्या लोकांमध्ये एक नाव होतं मनोहर भोसले. माध्यमात आलेल्या बातमीनुसार तो मनोहर भोसले नावाचा इसम स्वतःला बाळूमामांचा वंशज किंवा नातलग आहे असं सांगून लोकांना लुबाडण्याचे धंदे करायचा, त्यांच्याकडून पैशाची मागणी करायचा. पण नंतर जेव्हा त्या प्रकरणी आदमापुरातील बाळूमामा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवून सविस्तर पोलीस कंप्लेंट केली तेव्हा ही गोष्ट समोर आली की मनोहर भोसले नावाचा माणूस जो बाळूमामांसारखे कपडे घालून स्वतःला मामांचा वंशज असल्याचा दावा करतोय तो खोटा आहे. त्याबद्दल स्पष्टीकरण देताना ट्रस्टच्या माणसांनी मीडियाला सांगितलं होतं की बाळूमामांचा कोणताही वंशज आज मितीला हयात नाही. बाळूमामांना मुलबाळ नव्हतं. त्यांनी अवघ्या जगाला आपला संसार मांडल्यामुळं ते त्यांच्या वैयक्तिक संसारात कधी गुरफटले नाहीत. त्यानंतर मग त्या मनोहर भोसलेच्या विरोधात पोलीस कारवाई करण्यात आल्याचं समजतंय. खरं तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्या बाळूमामांनी आयुष्यभर लोकांची निस्वार्थीपणे सेवा केली, कुणाकडून एका पैशाची मागणी केली नाही, त्याच बाळूमामांचे स्वतःला वंशज म्हणवणारे मनोहर सारखे खोटे लोक मात्र लोकांच्या श्रद्धेशी खेळून पैसा लाटण्याचा प्रयत्न करतायत. मनोहर सारखे आणखी काही समाजकंटक आहेत, ते सुद्धा आम्हाला बाळूमामांनी दृष्टांत दिलाय आणि त्यांनी आम्हाला लोकांचं भलं करा असं सांगितलंय अशा खोट्या अफवा पसरवून लोकांना गंडा घालताना दिसतात. आता लोकांनी छान होऊन तशा भोंदूबाबांना भीक घालणं बंद केलं पाहिजे. आज गावोगावी लोक बाळूमामांच्या नावानं आठवडी कार्यक्रम करतात, पण तुम्ही कधी वैयक्तिकरित्या बाळूमामांच्या समाधीवर जाऊन किंवा त्यांच्या मेंढरांचं दर्शन घेतलंय का? तुम्हाला काही अनुभव आलाय का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.